नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिलीप हाडे सर. माझे अभिजात मराठी संपूर्ण मराठी व्याकरण या यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत करतो. पहा मित्रांनो, आपला मूळ उद्देश आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहेत यांना माहिती मिळावी आणि ती माहिती ही चोख असावी, त्याच्यामध्ये चुका नसाव्यात, हा माझा मूळ उद्देश असतो. तर आज जी काही तासिका आहे ही तासिका आपली पुरस्कारावरती आहे. मराठी जगतामध्ये सर्वात जो काही सर्वोच्च पुरस्कार आहे असा पुरस्कार, ज्या पुरस्काराचं नाव आहे तुम्ही पाहताय फलकावरती, ज्ञानपीठ पुरस्कार. या ज्ञानपीठ पुरस्कार, हा ज्ञानपीठ पुरस्कार कोठून आला, कसा दिला जातो, कोणाला मिळालेला आहे, याचे वैशिष्ट्य काय आहेत, या सर्वांची माहिती आपण या आजच्या तासिकेला सुरुवात करत आहोत. ठीक आहे, तासिकेला सुरुवात करूयात. तर याच्यामध्ये सर्वप्रथम पहा, आपल्याला फलकावरती दिसतोय ज्ञानपीठ पुरस्कार. हा ज्ञानपीठ पुरस्कार हा मराठी पुरस्कार जो आहे की ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील साहित्य जगतात नोबेल पुरस्कारा इतकाच, कोणत्या पुरस्कार इतका, नोबेल पुरस्कारा इतकाच तो काय आहे, सर्वश्रेष्ठ आहे. मग यामध्ये बघा, हे जे काही ज्ञानपीठ आहे, ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय ज्ञानपीठद्वारे, कुठं, भारतीय, लक्षात ठेवा हा शब्द, भारतीय ज्ञानपीठद्वारे साहित्यातील विलक्षण, जे मराठी साहित्य आहे याच्यामध्ये विलक्षण योगदान करणारे, योगदान म्हणजे काय की मराठी साहित्यामध्ये कथा आहे, कादंबरी आहे, कविता आहे, म्हणजे ज्यांचं लेखन हे अगदी योग्य पद्धतीचं आहे, यांना विलक्षण काय लिखाण काम करणारे किंवा योगदान लेखकाला वार्षिक भारतीय साहित्य पुरस्कार आहे किंवा दिला जातो. हा भारतीय साहित्यासाठी दिला जाणारा भारतातील सर्वात जुना आणि सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. जुना आणि सर्वोच्च. ठीक आहे. याबरोबर या ठिकाणी जी काही आपल्याला एक चौकट दिसते, ज्याला इंग्रजीमध्ये फ्रेम म्हणतात, बरोबर आहे, ते ज्ञानपीठचीच आहे. या प्रकारचं असतं ते स्वरूप देखील. त्यानंतर या ठिकाणी एक मूर्ती दिलेली आहे, त्याच्याबद्दल पाहणार आहोत आपण, पण हे कोणता पुरस्कार आहे त्यावरती ही माहिती. तदनंतर बघा मित्रांनो, की या दिली जाणारी जी काही मूर्ती आहे, ही मूर्ती आहे वाघ देवीची मूर्ती. मग या वाघ देवीचा नेमका अर्थ काय आहे, पहा. आपण शालेय जीवनामध्ये परिपाठ नावाचा एक भाग होता, परिपाठ, ज्यामध्ये आपण प्रार्थना असेल, राष्ट्रगीत असेल, त्यामध्ये वाक्यप्रचार, म्हणी वगैरे असं म्हणायचो. मग दर शुक्रवारी सरस्वतीचे पूजन केलं जायचं. मग हे सरस्वती म्हणजे कोण, विद्येची देवता. सरस्वती म्हणजे विद्येची देवता. तिथूनच कुठेतरी हा अर्थ पुढे आलेला आपल्याला दिसतोय बघा. वाणीची देवता म्हणजे कोण, सरस्वती. वाणीची देवता म्हणजे कोण, सरस्वती. आणि सरस्वतीची वाणी भाषा. सरस्वतीला कोण, वाणी, विद्या, ज्ञान, विज्ञान आणि कला कौशल्य म्हणजे सर्व, म्हणजे भाषा असली पाहिजे, विद्या आली पाहिजे, ज्ञान विज्ञान आलं पाहिजे, खेळता आपल्याला आलं पाहिजे. हे सर्वच्या सर्व कौशल्याची जर जननी कोण असेल तर ती सरस्वती आहे, असा अर्थ आहे. हे सर्व आपल्यामध्ये जे काही गुण, कौशल्य किंवा गुण आपल्यामध्ये विकसित झालेले आहे, याचं कोणाला दैवत मानलं जातं, तर सरस्वतीला. त्याचबरोबर बघा पुढे, ज्ञानपीठ पुरस्कार दिली जाणारी ही वाघदेवीची प्रतिमा, लक्षात ठेवा, वाघदेवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची ती प्रतिकृती आहे. पुढे या सरस्वती मंदिराची निर्मिती त्या नगरीचा जो काही राजा आहे तो कोण, राजा भोज. लक्षात ठेवा, त्या नगरीचा राजा भोज हा जो राजा आहे यांनी 1305 मध्ये केली. आणि ही जी काही होती वाघदेवीची ही जी काही मूर्ती आहे, ही मूर्ती सध्या लंडन
सध्या लंडन या ठिकाणी येथील ब्रिटिश संग्रहालयामध्ये असल्याचंही याचे पुरावे आहेत किंवा असं संबोधलं जातं. ठीक आहे, हे या पद्धतीने. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढे याची पात्रता नेमकी काय आहे, काय पात्रता असली पाहिजे, तर बघा हे 8व्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या 22 प्रादेशिक ज्या काही भाषा आहेत, या 22 भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणारा भारतातील कोणताही नागरिक या पुरस्कारासाठी पात्र असतो. लक्षात ठेवा, भारतातील कुठलाही नागरिक यासाठी पात्र आहे. ज्या काही आपल्या 22 भाषा आहेत या भाषेमध्ये लिखाण काम करणारे. आणि पुढे पुढे असं देखील देण्यात आलेलं आहे, इंग्रजी भाषेमधून देखील लिखाण करणारे जे काही आहे आणि त्याचं जर साहित्य चांगलं असेल तर त्यांनाही हा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जावा, असं देखील पुन्हा घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्काराची जी स्थापना आहे, ही स्थापना कोणी केली, केव्हा केली, तर लक्ष द्या, घोषणा याची 22 मे 1961 साली रमाजेन यांची प्रेरणा होती आणि त्याला मदत करण्यासाठी सोबत शाहू शांतीप्रसाद जैन यांना वाटत होतं की साहित्यामधले जे काही लोक आहेत, जे काही लिखाणकाम करणारे लोक आहेत, यांना एक प्रोत्साहन मिळावं, जेणेकरून नवनवीन साहित्य इतरांना वाचण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध व्हावे. मग यामुळे आता कसं असतं, एखाद्याला प्रेरणा जर दिली आपण, एखादा लहान बाळ आहे, त्याने जर एक सुंदर असं चित्र काढलं आणि अगं आई मी हे चित्र काढलेलं आहे, त्या बाळाचा डोळा चुकलेला असतो, त्याचे एक साईड चुकलेले असते, पण आई काय म्हणते त्याला, शाबास छान चित्र काढलेस, पण तू जर हे असं काढला तर आणखी हे चांगलं दिसेल. सांगायचा उद्देश काय की एखादं काम केल्यानंतर त्याला शाबासकी देणार जर कोण राहिलं तर ते काम आणखी उत्कृष्ट होऊ शकतं. त्याच पद्धतीने रमा जैन जे काय आहेत, या रमा जैनने या पुरस्काराची सुरुवात केली, सोबत शांतीप्रसाद जैन यांनाही घेतलेलं होतं. पुढे याची घोषणा, मग याची सुरुवात केव्हा केली गेली, तर याची सुरुवात 29 डिसेंबर 1965 या साली याला पहिला पुरस्कार मल्याळम 29 डिसेंबर. आता हे आपले प्रश्न आहेत, इथं तुमचे उत्तर काय असेल, याची घोषणा केव्हा झाली, तदनंतर सुरुवात केव्हा. मी मराठी ज्ञानपीठ पुरस्कार शिकवत असलो तरी सामान्य ज्ञान ज्याला जे काही म्हणतो ना, याच्यामध्ये देखील सर्व प्रश्न हे असतील, तुम्हाला कुठेही लागू होईल. एक चांगल्या पद्धतीची तासिका आपल्याला द्यावी हा माझा मूळ उद्देश आहे. मग ते मूळ तर मी मराठीसाठी हे लेक्चर घेतोय, पण तुम्हाला कुठेही याचा वापर करता येईल. पुढे तर मग याची सुरुवात 29 डिसेंबर 1965 पहिला पुरस्कार कोणत्या भाषेतील, हे लक्षात ठेवायचं, कोणती भाषा, मल्याळम. ठीक आहे, मल्याळम भाषेला मिळाला. त्यामध्ये कवी श्री गोविंद शंकर कुरूप जे आहेत यांचा ओढो क्युघल, या ठिकाणी मी अधोरेखित केलेलं आहे ना, हे लक्षात ठेवा. यांच्या कुठं ओढो क्युघल म्हणजे त्याचं मूळ जे काही नाव आहे ते आहे बासरी या काव्यकृतीला मिळाला. लक्षात ठेवा, घोषणा 22 मे 1961 रमा जैन यांच्या प्रेरणेतून 29 डिसेंबर 1965 पहिला मल्याळम जे काही कवी आहेत, मल्याळम भाषेला हा पुरस्कार मिळाला. त्यातील जे काही कवी आहेत त्यात गोविंद शंकर कुरूप यांच्या कोणत्या पुस्तकाला, काव्यकृतीला ओढो क्युघल ज्याला बासरी असं संबोधलं जातं, ही झाली सुरुवात. ठीक आहे, मिळाला. ही सांस्कृतिक संस्था भारतीय ज्ञानपीठद्वारे प्रायोजित आहे. भारतीय ज्ञानपीठद्वारे या ठिकाणी काय दिलं जातं, हा पुरस्कार दिला जातो. पुढे जाऊयात. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही. बरेच पुरस्कार जे काही आहे हे मरणोत्तर दिले जातात, पण ज्ञानपीठ पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही, जिवंतपणेच हा पुरस्कार दिला जातो. याचे मूळ रक्कम काय, तर 11 लाख रुपये हा काय आहे, याचा धनादेश, 11 लाख रुपये धनादेश, रोख, त्यानंतर सन्मानपत्र आणि वाघदेवीची काश्यमूर्ती असं याचं स्वरूप आहे. बघा काय काय, एक 11 लाख रुपये,
पहिला संदर्भ, त्यानंतर रोख देणे, त्यानंतर एक सन्मानपत्र म्हणजे जे काही प्रमाणपत्र आपण म्हणतो तो प्रमाणपत्र सन्मानपत्र, आणि पाठीमाग जी होती या ठिकाणी वाघदेवीची मूर्ती जी होती ही वाघदेवीची एक काश्याची जे काश्य धातू आहे त्याची या ठिकाणी एक मूर्ती, हे याचं स्वरूप आहे, हे याचं स्वरूप आहे, बरोबर आहे। पुढे टिप 1982 नंतर लेखकाच्या कोणते, आता इथं काय होतं पूर्वी कुठलीही एक साहित्य कृती जर असेल तर त्याला ती जर चांगली वाटली तर त्याला काय दिला जायचा, ज्ञानपीठ पुरस्कार। मात्र 1982 नंतर एका कोणत्याही विशिष्ट कृतीला हा पुरस्कार प्रदान न करता त्या लेखनाच्या संपूर्ण संकलनाचा विचार केला गेला जातो। संपूर्ण म्हणजे काय, पूर्वी काय होतं, एक काव्यकृती असेल, एक जर पुस्तक असेल, एक कथा असेल, कादंबरी असेल, याला दिला जायचा। मात्र त्यानंतर 1982 नंतर तर त्या एकट्याला नाही तर त्याच्या संपूर्ण कलाकृतीला हा पुरस्कार दिला जातो। तदनंतर मग हे पुरस्कार कोणाला दिले गेले, कसे आले गेले, तर लक्ष द्या। या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक ट्रिक बनवलेली आहे अगदी महत्वाचं बा, ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्य राष्ट्रीय पुरस्कार हा आहे। आज तागायत हा ज्ञानपीठ पुरस्कार किती मराठीमध्ये किती लोकांना, 4 मराठीतील 4 जे काही साहित्यिक आहेत त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। मग ह्या ज्ञानपीठ पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी काय लक्षात ठेवायचं आपल्याला, बघा, खांडेकर, शिरवाडकर, करंदीकर आणि नेमाडे, बरोबर आहे। खांडेकर, शिरवाडकर, करंदीकर, नेमाडे यांचा भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर, यांचा भ्रमणध्वनी क्रमांक कोणता आहे रे बाळांनो, 1974 87 03 14। किती आकडे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 अंक आहेत, लक्षात ठेवा। मग हे जे काही 10 अंक आहे हे 10 अंक बघा, परत एकदा सांगतोय, खांडेकर, शिरवाडकर, करंदीकर या नेमाडे यांचा मोबाईल नंबर म्हणजे भ्रमणध्वनी क्रमांक कोणता आहे, 1974 लक्षात ठेवायचं, पुन्हा 87 03 आणि 14, मी वर्तुळ केलेले लक्षात राहू द्या, ठीक आहे। तर पुढं आता काय याच्यामध्ये बघा, तर यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, आता सखाराम म्हणजे बघा, खांडेकर म्हणजे या ठिकाणी खांडेकर आहेत, शिरवाडकर या ठिकाणी आहेत, त्यानंतर करंदीकर या ठिकाणी आहेत आणि नेमाडे या ठिकाणी आहेत। खांडेकर, शिरवाडकर, करंदीकर, नेमाडे। त्यानंतर जसे मी वर्तुळ केलेले आहे, थोडं लक्षात द्या बघा, खांडेकर इथं न्यायचं 1974, शिरवाडकर इथं न्या 87 ला, करंदीकर इथं न्या 2003 ला आणि नेमाडे या ठिकाणी 2004 ला घेऊन या। आपापले युक्ती असेल, ट्रिक्स असेल त्या ठिकाणी। मग इथं आणला तर सरळ सरळ आहे पहिला प्रकार, एकूण 4 जे व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये पहिला विष्णू सखाराम खांडेकर यांना कधी 1974 साली, एवढंच लक्ष द्या, आपण पुढे जायचं नाही। विष्णू सखाराम खांडेकर यांना 1974 ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला। इकडे परत जाऊया, एवढंच लक्ष द्या। पुढे विष्णू वामन शिरवाडकर यांना इथे काय किती आहे, 87, तोच घ्यायचा, 1987 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, हा दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार होता। त्यानंतर मित्रांनो विनायक गोविंद विनायक करंदीकर, ज्याला विंदा करंदीकर म्हणतात, यांना इथे 03 दिसतोय आपल्याला, 03 म्हणजे निश्चितच 2003, पुढचं 2003 ला हा पुरस्कार मिळाला। आणि त्यानंतर भालचंद्र वनाजी नेमाडे यांना मित्रांनो कधी 2014 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला। परत सांगतोय काय, खांडेकर, शिरवाडकर, करंदीकर, नेमाडे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक किती आहे, 1974 87 03 14। तुम्ही कसंही लक्षात ठेवा, इथपर्यंत आलात, परत जाऊयात आपण। विष्णू वामन शिरवाडकर यांना 1974 साली ययाती
ययाती या कादंबरीसाठी हा पुरस्कार दिला गेला. कोणती कादंबरी? ययाती. अगदी सुंदर कादंबरी आहे. मी एक दोन वेळेस वाचलेली कादंबरी. ययाती या कादंबरीसाठी. परत म्हणताल मास्तर इथं चुकलंय का? बिलकुल नाही रे भैया, इथं रसवच वेलांटी आहे. ते पुढे देखील पुस्तकामध्ये लक्षात येईल. परत जाऊयात. विष्णू सखाराम खांडेकर यांना 1974 साली ययाती या कादंबरीला पुरस्कार मिळाला गेला. त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर 1987 साली यांचं विशाखा या काव्यसंग्रहासाठी यांना पुरस्कार, हा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. तदनंतर गोविंद विनायक करंदीकर 2003 साली अष्टदर्शन या हा काव्यसंग्रह जो आहे याच्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. आणि भालचंद्र वनाजी नेमाडे हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही जी एक कादंबरी आहे कोसला, याला 2014 या साली मिळाला. म्हणजे लक्षात ठेवा, हे जे काही चार आहेत हे चार विष्णू सखाराम खांडेकर, विवा शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या आज ताग आहेत. या चारच मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. बस एवढंच आपला संदर्भ आहे. संदर्भ काय घ्यायचा आपल्याला? खांडेकर, शिरवाडकर, करंदीकर, नेमाडे यांचा मोबाईल क्रमांक आहे 1974 87 0314. बस हे नाव पण आले, इसवीसन पण आले. आणि त्याच्या पुढं आता सांगतोय बघा, इथं काय हो? ययाती, विशाखा, अष्टदर्शन आणि हिंदू एक जगण्याची अडगळ. बरोबर आहे. तुम्ही थोडस इथे मी काहीतरी लिहिलेलं आहे बघा. परत खांडेकर, शिरवाडकर, करंदीकर, नेमाडे यांचा मोबाईल क्रमांक हा आहे. तर त्यांचा कार्ड म्हणजे सिम कार्ड कोणता आहे? यावी अही ययाती, विशाखा, अष्टदर्शन, हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ. हे लक्षात ठेवायचं. इथं फोकस करा. या ठिकाणी इथं पेन चालू आहे ना, इथं यांचा मोबाईल नंबर हा आणि इथं कार्ड. कोणतं कार्ड आहे? यवी अही म्हणजे ययाती, विशाखा, अष्टदर्शन, हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ. ओके, आला लक्षात? चला पुढे जाऊयात. मग आता या प्रत्येकाचे जे आहे हे चार आणखी चांगले कसे लक्षात राहावे आपल्या, म्हणून माझं पुढे केलेलं काम बघा, हे विद्यार्थ्यांना बघा जास्तीत जास्त लक्षात राहावं म्हणून ते पुढचं काम या पद्धतीने बघा. काय विद्यार्थ्यांना द्यायचंय हे जर मास्तरांना कळालं ना मित्रांनो, आपला विद्यार्थी सांगितलं पाहिजे की अरे ह्या मास्तरमध्ये काहीतरी आहे. ठीक आहे, परत जातोय आपण, परत रिव्हिजन आणि परत पुन्हा हे या पद्धतीने सांगितलं की आपला ज्ञानपीठ वरचा एकही गुण जाणार नाही. बघा मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले साहित्यिक आहेत. कोण आहेत? पहिले साहित्यिक. मग या पहिले जे काही हे साहित्यिक आहे यामध्ये यामध्ये एक नंबर वि स खांडेकर, त्यांचं नाव विष्णू सखाराम खांडेकर. विष्णू सखाराम खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी? ययाती या कादंबरीसाठी. कोणत्या? ययाती या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. बरोबर आहे. ययाती कधी? 1974. तर इथं पहा, या ठिकाणी थोडंसं पहा, लक्ष द्या. ययाती रसवेलांटी आहे. ययाती वि स खांडेकर यांची. याला काय? ययाती ही वि स खांडेकर लिखित एक प्रसिद्ध कादंबरी आहे मित्रांनो. आणि या कादंबरीमध्ये जी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याची व भोगवादी, चिरतरुण म्हणजे नेहमी माणसाने काय राहावं? तरुण राहावं. नेहमी माणसाने काय राहावं? तरुण राहावं. या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. म्हणजे की कधीही माणूस म्हातारा झाला तरी त्याच्या इच्छा काही मरत नसतात. बरोबर आहे. तर मुलाचं आणि त्या राजा आणि त्याचा जे काही जो पुत्र आहे याचं जे काही संभाषण आहे यावरती अगदी वि स खांडेकर यांनी प्रकाश टाकला. आपल्या विचारांच्या पलीकडे त्यांची मांडणी केली. चिरतरुणाचा वर मिळतो बघा, जेव्हा मनुष्याला काय चिरतारुण्याचा, तारुण्य म्हणजे तरुणपणाचा काय मिळतो? वर मिळतो. त्यावेळेस त्याला हे जीवनातील अंतिम सत्य नाहीये. म्हणजे कधीच मरण येऊ नये, मी नेहमीच तरुण राहावं, तर हे अंतिम सत्य नाही. हे याची जाणीव इसवी सन 1974 साली वि स खांडेकरांनी कोणत्या कादंबरीमध्ये मित्रांनो? ययाती या कादंबरीमधून करून दिलेली आहे. कादंबरीसाठी भारतातील साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने याला सन्मानित करण्यात आलेल्या या कादंबरीला ही पहिली कादंबरी आहे. ययाती मराठीतील पहिली ज्ञानपीठ विजेती पहिली कादंबरी कोण? ययाती. ही साहित्यकृती. आता
संस्कृत जी काही भाषा आहे या संस्कृत भाषेमध्ये कोण, रामकृष्ण सुरे, रामकृष्ण सुरे यांनी अनुवादित केलेली आहे। 1960 मध्ये याच कादंबरीला बघा ज्ञानपीठ 74 मिळाला, पण 1960 ला याच कादंबरीला कोणता, साहित्य अकादमीचा पुरस्काराने ही सन्मानित आहे। साहित्य अकादमीचा पुरस्कार या त्याला मिळाला। एवढ्या एका पानावरती अख्खी त्याची माहिती वि स खांडेकर सरांच जी काही कृती आहे यावरती हे पहिलं। तसंच मित्रांनो दुसऱ्या जे काही आहे, दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे किती व्यक्ती, दुसरी व्यक्ती कोण आहे ही दुसरी व्यक्ती, तर विष्णू वामन शिरवाडकर। 1987 साली विशाखा, इथं दिसतोय तुम्हाला विशाखा, कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे, कुसुमाग्रज हे त्यांचं काव्यातलं नाव आहे। यांना वि वा शिरवाडकर असं संबोधलं गेलंय। ओके, 1987 विशाखा काव्यसंग्रह कुसुमाग्रज यांनी। विशाखा हा कविता संग्रह 1941 साली प्रसिद्ध झाला होता। कधी, 1941, 1941 मध्ये प्रसिद्ध झाला। पुढे वि स खांडेकरांनी या कविता संग्रहाची प्रस्तावना याला कोणी, वि स खांडेकरांनी, म्हणजे पहिले जे काही आपले ययाती विजेते आहेत ना, वि स खांडेकरांनी विशाखा हे जे काही काव्यसंग्रह आहे याची काय लिहिलेली आहे मित्रांनो, प्रस्तावना लिहिलेली आहे। प्रस्तावना म्हणजे किती महत्वाचं आहे, किती चांगलं आहे हे। त्यानंतर बघा उत्कट जीवनानुभव, स्वभावानुसार ते राष्ट्र, जीवनानुभव, त्यानंतर स्वभावापासून ते राष्ट्रप्रेम, स्वभावापासून ते राष्ट्रप्रेम अशा वैविध्यपूर्ण किंवा लालित्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण ज्याने भरले गेलेले आहेत आणि त्यांची ओघवती जी काही भाषा शैली आहे या भाषा शैलीचं गुणगौरव कशामध्ये आणण्यात आलेला आहे, विशाखा या काव्यसंग्रहामध्ये आणलेला आहे। त्याचबरोबर लेखनातून इथं सुरेख काव्य अनुभूती देणारा हा कविता संग्रह आहे। काव्य अनुभूती म्हणजे काव्याची उजळण म्हणूयात, आपण बहर म्हणूयात, ठीक आहे। प्रत्येक आपल्या घरामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवावं, आपल्या घरामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवावं असा हा विशाखा हा ग्रंथ आहे। याला दुसरा ज्ञानपीठ विजेता जे काही आहे ते दुसरे ते विष्णू वामन शिरवाडकर, ठीक आहे। तदनंतर पुढे ज्ञानपीठ मिळवणारे तिसरे व्यक्ती जे आहेत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते किंवा जिंकणारे तिसरी व्यक्ती विंदा करंदीकर, गोविंद विनायक करंदीकर यांचं 2003 साली अष्टदर्शने या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला। इथं महत्वाची ओळ आहे, मराठी वाचकांना डेकार्त आणि स्पिनोझा, कांट, हेगल, शोपेनहाउअर, निश्ते यासारखे म्हणजे काय बघा इथं काळजीपूर्वक लक्ष द्या। डेकार्त, स्पिनोझा, कांट, हेगेल, शोपेनहाउअर, निश्ते आणि बगेसा, ठीक आहे। 1 2 3 4 5 6 7 काय पुस्तकाचं नाव आहे रे बाळांनो, अष्टदर्शन। पुस्तकाचं नाव काय, अष्टदर्शन, लक्षात ठेवा अष्टदर्शन। तर मग अष्टदर्शन, तर इथे अष्टदर्शन मध्ये काय आपल्याला 7 देत आहेत। हे 7 तत्व जे आहेत, हे 7 तत्व आणि या ठिकाणी हे एकूण किती तत्व आहेत, 7, 1 2 3 4 5 6 7 आणि 8वं या ठिकाणी दिसतोय का आपल्याला, 8 कोण, चार्वक, 8वं कोण, चार्वक, हे चार्वक, म्हणून याला दिलं गेलं नाव काय आहे, अष्टदर्शन। अष्टदर्शन, मग हे जे काही अष्टदर्शन आहे नाव, हे या 7 पाश्चात्य भारतीय नाही पाश्चात्य आणि चार्वक या भारतीय तत्वज्ञानाची आणि त्यांच्या विचारांची ओळख करून देणे या हेतूने विंदा करंदीकरांनी 8 तत्वावरती, विंदा सरांनी 8 या तत्वावरती आधारित अष्टदर्शने ही कलाकृती जी आहे असा पुस्तकाची रचना केली। यातून मित्रांनो अभंग लक्षात ठेवा, अभंग वाङ्मय प्रकार हे विंदांची हुकूमत असल्याने, काय हुकूमत आहे विंदांची, अभंग रचना प्रकार हा त्यांचा खूप हाताखालून गेलेला आहे, म्हणून त्या अभंगाच्या स्वरूपामध्ये त्यांनी हे तत्वज्ञान अगदी सोप्या आणि सुलभ भाषेमध्ये मांडलेलं असल्यामुळे
अगदी सुंदर या 8 तत्वांचा विचार मांडलेला असल्यामुळे मित्रांनो विंदा करंदीकर यांना 2003 साली हा पुरस्कार मिळाला। आणि यातला ज्ञानपीठचा जो काही शेवटचा पुरस्कार जो आहे तो अगदी महत्वाचा भालचंद्र नेमाडे यांना 2014 हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ, हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीला हा मिळालेला आपल्याला दिसून येतो। बघा मित्रांनो काय आहे या ठिकाणी, तर हा भालचंद्र नेमाडे हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ। भालचंद्र नेमाडे लिखित कोण, हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी महाकाव्यात्मक स्वरूपाची आहे, लक्षात ठेवा। मी अगोदर पण एकदम व्यवस्थित सांगितले, महाकाव्य कोण आहे, रामायण आणि महाभारत, बरोबर आहे। या पद्धतीने महाकाव्यात्मक स्वरूपाची याला रचना आहे। महाकाव्यात असावीत अशी अनेक कथाबीजे महाकाव्यामध्ये असावीत। आता महाकाव्यामध्ये म्हणजे कसं, महाभारत आणि रामायण मध्ये काय भरपूर कॅरेक्टर आहेत बघा, कुठून कोण, हे आत्याचा मुलगा त्याचं वेगळं, त्याच्यानंतर कुठंतरी दीर दाखवला जातो, इकडे वडील दाखवले जातात, काहीतरी असं वेगवेगळे कॅरेक्टर येऊन भरपूर गोष्टी ज्या तयार होत असतात, त्या पद्धतीने महाकाव्यात असावीत अशी अनेक कथाबीजे कादंबरीत विखुरलेली आहे। जसं ऐतिहासिक एखादा आपण चित्रपट पाहत असतो, त्या चित्रपटाप्रमाणे या कादंबरीमध्ये काय ते भरलं गेलेलं आहे। या कादंबरीत हिंदू संस्कृतीचे वर्णन आले आहे, लक्षात ठेवा, कोणत्या, हिंदू संस्कृती। आणि मित्रांनो हिंदू लिहिण्यापूर्वी नेमाडे यांना काळजीपूर्वक लक्ष द्यायचं किती, तब्बल 30 वर्ष, किती वर्ष, 30 वर्ष लेखन विश्रांती घेतली होती। बघा 30 वर्ष त्यांनी लिखाणच केलेलं नाहीये। म्हणजे कसं असतं बघा की आपण एखादं पद मारायचं आहे, आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची आहे, तर एवढी तपश्चर्या महत्वाची आहे मित्रांनो। 2 महिन्यामध्ये नाही, 2 दिवसात नाही, 2 वर्षामध्ये तर मी 100% पद मारू शकतो। पण प्रत्येक दिवस हा पहिला आणि शेवटचा म्हणून जर अभ्यास केलो ना आपण, तर आपल्याला कोणीही माघार घेऊ शकणार नाही। पुढे विश्रांती, हिंदूवर प्रचंड टीकाही झाली होती, या कादंबरीवरती प्रचंड टीकाही झालेली आहे आणि भरभरून याचं स्वागतही झालं। मग याला पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे योग्यच आहे म्हणून दिलं गेलं। नेमाडे हे त्यांच्या साहित्यातील बंडखोर वृत्तीचे एक लेखक आहेत। कोण, बंडखोर वृत्तीचे, त्यांना जे वाटलं ते लिहून टाकलं, बरोबर आहे। आणि परखड म्हणजे कुणालाही भिवून वगैरे लिखाण न करणारे व्यक्तिमत्व म्हणजे कोण, आपले भालचंद्र नेमाडे सर। त्याबरोबर नेमाडे हे त्यांच्या साहित्यातील बंडखोर वृत्ती, सापेक्ष आणि परखड लेखन, वस्तुनिष्ठता आणि याला अग्रक्रम आणि लोकभाषेतून त्या समाजाच्या त्या ठिकाणच्या लोकभाषेतून यांनी हे लिखाण काम केलेलं आपल्याला दिसून येतं। साहित्य रचना यामुळेच वाचकांना आपलेसे वाटतात, ज्ञानपीठ विभागाने वाटतात। त्यानंतर बघा मित्रांनो इथं शेवटची एक रचना आहे, ती रचना या पद्धतीने मी परत सांगितलेलं आहे, पण काय 1982 नंतर स्पष्ट उल्लेख केला गेलेला आहे। हे पूर्वी आता एकेकाला दिलं गेलं, बरोबर आहे, पूर्वी आहे एक व्यक्तीला दिलं, पण 1982 नंतर हा स्वतंत्र पुरस्कार देण्यात येणार नाही असं बजावलं। मग हा पुरस्कार कुणा जाईल, ज्यांचे बघा साहित्यात असेल त्याच्या समग्र साहित्य म्हणजे एकूण जे काही त्यांचं लिखाण आहे, या एकूण लिखाणावरती 1982 नंतर तो GR पारित झाला आणि एका साहित्यकृतीला तर नाही तर त्याच्या समग्र वाङ्मयाला हा पुरस्कार देण्यात येईल। 1982 ते आज तागायत, 1982 ते आज तामाय समग्र वाङ्मयाला दिलेला आहे, समग्र वाङ्मयातील श्रेष्ठ वाङ्मयाला तो दिला जाणार आहे। ठीक आहे, असे एकूण हे 4 याच्या रिव्हिजनसाठी, ओके, त्याच्या रिव्हिजनसाठी शेवट बघा मित्रांनो काय अगदी व्यवस्थित आणि सुंदर पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे, ते पहा। याचा शेवट परत सांगतोय, ज्ञानपीठ विजेते पहिले वि स खांडेकर, एक कादंबरी ययाती 1974। दुसरे ज्ञानपीठ विजेते विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना कुसुमाग्रज असे म्हणतात, दुसरे 1987 विशाखा या काव्यसंग्रहासाठी मिळालं गेलं। तिसरे या ठिकाणी आहेत विंदा करंदीकर, अष्टदर्शन काव्यसंग्रहासाठी देण्यात आलेले आहेत। आणि चौथे भालचंद्र नेमाडे 2014 हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ यासाठी हा पुरस्कार दिला गेला।
ठीक आहे मित्रांनो, म्हणजे ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल मला जेवढं माहीत आहे तेवढं मी आपल्याला या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला जर ही माहिती आवडलेली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना सांगा, शेअर करा. चॅनल जो काही माझे अभिजात मराठी याला सबस्क्राईब करा. याचबरोबर टेलिग्राम पण आहे आणि आपल्या लवकरच ऑनलाईन ज्या काही बॅचेस आहेत म्हणजे रेकॉर्डेड बॅचेस त्याही लवकरच मी उपलब्ध करून आपल्याला देईल. व्हिडिओ आवडल्यानंतर नक्की शेअर करा. धन्यवाद.